त्यावेळेस आम्ही असा विचार केला की ह्या लेकरांचं करायचं काय. त्या ठिकाणी आम्ही डायरेक्ट घोषणा केली की जोपर्यंत ही लेकरं आपल्या शाळेत आहेत की ज्यांचं पालकत्व हरवलेलं आहे तोपर्यंत या लेकराची सगळी शिक्षणाची सोय ही आपली सनराईज संस्था करेल आणि त्यात आपल्याला व्याज भरावं लागतं. पण तुमच्याकडे अशी इस्टेट आहे की वर्षानुवर्ष 30 वर्षापासून 40 वर्षापासून पडून आहे, तुमच्या रानात आहे, त्या कॅनॉलचे पैसे तुम्हाला मिळू शकतात. त्या मुळाशी गेलो. तत्कालीन प्रांत साहेब असतील, त्याचबरोबर उजनीचे काही अधिकारी असतील, यांच्याशी बैठका लावल्या. कलेक्टर साहेबाशी बोलणं केलं. जयंत पाटलाशी त्या तत्कालीन जे उजनी पाटबंधारे विभागाचे मंत्री होते त्यांच्याशी बोलणं केलं आणि तो मुद्दा आम्ही मार्गी लावला. ज्याचं 1000 रुपये 1200 रुपये एकरी मिळत होतं त्या ठिकाणी मी 70,000 रुपये गुंठा. समस्या म्हणजे आम्ही ज्या रस्त्याने जातो, ज्या रस्त्याची समस्या आहे ती पहिल्यांदा आम्हाला सोडवायची आहे. त्याबाबत महिलांचं काही आरोग्याविषयी असतील समस्या त्या सोडवायच्या आहेत. गरोदर महिला असतील त्यांच्यासाठी जे आपले सरकारी दवाखाने आहेत त्यात प्रत्येक सरकारी दवाखान्यात महिलांना सोय भेटत नाही. ती सोय आम्हाला पहिल्यांदा इथं प्रत्येक गावोगावी आणायची आहे. तर खरं सांगायचं म्हणजे जर कोरोनाची आठवण आजही काढली तर अंगावरती काढते. म्हणजे सर अक्षरशः आपल्या शाळेत असलेले विद्यार्थी त्यांचे पालक या ठिकाणी माझ्या समोर त्यांनी जीव सोडलेला आहे आणि अंतिम जाताना म्हणजे मला फोन आलेले होते की सर माझं काही खरं नाही, परंतु तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, मला वाचवा. आणि जर मला वाचवता नाही आलं तर आमच्या लेकरांकडे लक्ष द्या. की अभिजित आबांनी उमेदवारी मलाच का द्यावी. तर माझा अट्टहास असा आहे की मला जनतेच्या प्रश्नाची जाणीव आहे. मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करायला आवडतं आणि मी जनतेमध्ये जातो, काम करतो आणि त्या कामाच्या जीवावरती आबांनी मला उमेदवारी द्यावी. कारण आजपर्यंत कुठल्याही एखाद्या अन्यायाला वाचा पडण्याचं काम मी सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा प्रकारे करतो हे सर्व तालुक्याला, जिल्ह्याला अवगत आहे. आणि त्या संचालक पदाला मी अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे. पप्पांचे ऊसाचे प्रश्न असतील, त्याचबरोबर काही वाहतुकीचे प्रश्न असतील, शेतकरी सभासदांचे काही प्रश्न असतील, त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मी न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आणि करत राहीन. तर आबा म्हटले होते की ज्यावेळेस आपल्याकडे सत्ता येईल, आपल्याकडे पॉवर येईल, त्यावेळेस आपण शेकडो तरुण ज्यांना राजकीय गंध नाही, पार्श्वभूमी नाही, जे अगदी कोरीपाटी आहेत, अशा शेकडो हजारो मुलांना आपण नेते म्हणून तयार करू. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत. अनेक मुलाखती आपण वाकरी जिल्हा परिषद गटासाठी आपण पाहिल्या. खरं तर वाकरी जिल्हा परिषद गटासाठी एवढ्या मुलाखती का, एकाच गटासाठी एवढ्या मुलाखती कशासाठी, हा आमच्या प्रेक्षकांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न असेल. कारण सोलापूर जिल्हा नव्हे तर अनेक भागातील आपला हा प्रेक्षक आहे, पण वाकरी गटासाठी एवढा कोर्स का लावला जातोय? कारण ही तसंच आहे. वाकरी जिल्हा परिषद गट हा सोलापूर जिल्ह्यातला सर्वात चर्चेत असणारा हा गट आहे. इथं खरं तर अनेक मातबर गट आहेत. इथं करकम गट आहे, बाळवणी गट आहे, इथं खालच्या साईडला गेलं तर रोपळे गट आहे, अनेक मोठमोठे गट आहेत. पण वाकरी गटाची एवढी चर्चा का? कारण इथं अनेक प्रस्थापित घराण्यांसोबत जे या भागात चांगलं काम करून आपलं नाव त्या ठिकाणी अनेक दिवस करत होते, आज तेच नावं पुन्हा जिल्हा परिषद गटाच्या चर्चेत त्या ठिकाणी आपल्याला समोर आलेत. त्यातलंच एक नाव जे प्रामुख्याने आपण प्रत्येक वेळेस आपल्या मुलाखतीमध्ये घेत होतो की जे माढा विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत अभिजित आबा पाटील यांचे खास विश्वासू आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक त्या ठिकाणी समाधान गाजरे सर यांचं नाव त्या ठिकाणी खूप चर्चेत होतं. आणि आज आपल्या या खास मुलाखतीमध्ये समाधान गाजरे सर व माधुरीताई समाधान गाजरे यांना आपण आमंत्रित केलंय. खरं तर या मुलाखतीचा जो आपण यांना आज खास मुलाखतीमध्ये बोलवलंय ते बोलवायचं कारण की अभिजित पाटील यांच्या गटाकडून यांनी प्रामुख्याने अनेक दिवसापासून आपण बघतोय की समाधान गाजरे सर हे लोकसंपर्कात खूप मोठे आहेत. यापूर्वी समाधान गाजरे सरांचा संपर्क हा खूप दांडगा आणि नेटका या वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये आपण बघतोय. समाधान गाजरे सर यांचं नाव प्रामुख्याने का घेतलं जातं आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आज आमच्या प्रभात न्यूज मध्ये तुम्ही आला ना, आमच्या प्रभात न्यूजच्या वतीनं तुमच्या दोघांचं खरं तर स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर सर आमचा आजचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा असणार आहे की आज तुमच्या दोघांसाठी की एकंदरीत आज
या वाकरी जिल्हा परिषद गटाने तुम्हाला यापूर्वीही राजकारणात बघितलंय, पण खरं तर या वाकरी जिल्हा परिषद गट असेल किंवा तुमच्या आयुष्यातला हा राजकीय प्रवास असेल, सुरुवात कुठून झाली? खरं तर ह्या मुद्द्याची सुरुवात मी अशी करेन की मला राजकीय जीवनात म्हणजे तसा एक 8-10 वर्षाचा काळ आहे आणि ज्या माणसानं मला या राजकीय जीवनात आणलं ते म्हणजे आमचे आदर्श आयडॉल आमदार अभिजित आबा पाटील साहेब. खरं तर त्यांच्याही राजकीय जीवनाची सुरुवात ही आपल्या सनराईज मधूनच आहे. बर. 2014-15 साली आबा या ठिकाणी ध्वजारोहणासाठी आले होते आणि त्यांनी पाठीमागे एक वृक्ष लावला होता. तो वृक्ष आता असा बहरलाय की त्यांच्याही राजकीय जीवनाची सुरुवात इथूनच आहे आणि माझ्याही राजकीय जीवनाची म्हटलं तर पावगं ठरणार नाही, ती सुरुवात इथूनच आहे, बीजारोपण इथूनच आहे. म्हणजे यापूर्वी राजकारण नव्हता तुम्ही? नाही, असं जास्त नाही, फक्त राजकारण समाजकारण आणि शिक्षण यामध्ये सक्रिय होता. यामध्ये होतो मी. खरं तर सर, आम्ही माधुरताईकडे परत येणार आहे, परंतु आज जे तुम्हाला विचारलं की राजकीय कामाची सुरुवात सरांनी कुठून केली, तर सरांनी अतिशय म्हणजे मलाही सर माहित नव्हतं, अनेक वेळा आपल्या राजकीय गप्पा झाल्या, परंतु ज्या माड्याचे आमदार अभिजित पाटील यांची सुरुवात सनराईज पब्लिक स्कूलच्या एका पाठीमागच्या एका वृक्षारोपणापासून राजकीय पाऊल टाकलं आणि त्यांचं आज हे मोठं वृक्ष, राजकीय मोठं वटवृक्ष जे झालंय ते सरांनी अक्षरशः आपल्या थोडक्यात शब्दांमध्ये सांगितलं की येथूनच सुरुवात झाली आणि सरांना सुद्धा त्या ठिकाणी राजकीय गंध त्या वाटचालीपासूनच चालू झाला. खरं तर हे सर बघत असताना आज इच्छुकांच्या आधी तुमचं प्रथम नाव घेतलं जातं. मी प्रथम म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रथम, आम्ही सोशल मीडियावरती तुम्हाला बघितलं आणि तुम्ही वातावरण तयार करायला चालू केलं की अभिजित पाटील यांच्या गटाकडून एक नाव चर्चेत होतं, ते म्हणजे माधुरी समाधान गाजरे. खरं तर या नावाची सुरुवात आणि तुमच्या मनामध्ये कल्पना कधी आली? खरं तर म्हणजे नेहमी वाटायचं की आबांनी एके ठिकाणी असं म्हटलं होतं की ज्यावेळेस आम्ही राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि विठ्ठलचं इलेक्शन असेल किंवा अदर इलेक्शन असतील, त्यावेळेस ज्यावेळेस आपण कधी लोकांना त्या ठिकाणी मोटिवेट करू शकतो, कधी लोकांमध्ये मिसळून जाऊ शकतो, तर आबा म्हटले होते की ज्यावेळेस आपल्याकडे सत्ता येईल, आपल्याकडे पॉवर येईल, त्यावेळेस आपण शेकडो तरुण ज्यांना राजकीय गंध नाही, पार्श्वभूमी नाही, जे अगदी कोरीपाटी आहेत, अशा शेकडो हजारो मुलांना आपण नेते म्हणून तयार करू आणि त्यांच्याकडून चांगलं काम करून घेऊ. आणि तेव्हापासूनच की बाबा आम्हाला सुद्धा वाटायला लागलं की आपला संपर्क चांगला आहे आणि लोकांमध्ये आपण मिसळतो, आपला स्वभाव चांगला आहे, मनमिळावा आहे, त्यामुळं आपणही या स्पर्धेमध्ये आहोत आणि जनतेनं आम्हाला त्या अपेक्षेनं पाहिलं, त्या दृष्टीनं आम्हाला पाहिलं, याचा मनापासून आम्हाला आनंद होतो. खरं तर सर, आज जसं की तुम्ही सांगितलं की तुम्हाला ही कल्पना कधी सुचली आणि तुम्हाला जिल्हा परिषदची निवडणूक का लढवावी लागली. आज आम्ही ज्यावेळेस माध्यम म्हणून सगळ्यांपर्यंत पोहोचतोय आणि आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचतोय, पण त्यानंतर ज्यावेळेस आम्ही मतदारांपर्यंत चर्चा करायला, चहा पाणीवाला बसतो, त्यावेळेस अशी एक सुप्त चर्चा आहे, म्हणजे त्याच्याकडे तुमचं उत्तर असेल नसेल किंवा काय असेल ही सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे की आम्ही जे उमेदवार बघतोय, 1 नंबरचे उमेदवार आम्ही तुम्हाला मानतोय, त्या ठिकाणी 2 नंबरला त्या ठिकाणी बागल कुटुंबाकडून उमेदवारी मागण्यात आलेली आहे, 3 नंबर आमचे वाडी कुर्लीचे धनंजय काळे साहेब आहेत, त्यांच्या घरात उमेदवारी मागितली. मग ही उमेदवारी ज्यावेळेस आम्ही लोकांकडे बघतोय तर लोक म्हणतात की आता अभिजित पाटील काय ठरवतील किंवा आबाच्या मनात या तिघाच्या व्यतिरिक्त कोण उमेदवार आहे का, परंतु अशी एक चर्चा त्यातून जास्त प्रखरतेने जाणवते की तुम्ही या अगोदर विठ्ठल सहकारीवरती संचालक तिघेही आहात, मग जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तुमचा हट्ट का, किंवा असं तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघताय? खरं तर मला माझ्या सर्व बंधू भगिनींना आणि कार्यकर्त्यांना तसेच माझ्या मित्र परिवारांना, मला मानणाऱ्या लोकांना सांगावंसं वाटतं की माझी सुरुवात ही अतिशय सामान्य घरातून आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, त्याचबरोबर मला राजकीय पार्श्वभूमी नव्हती, मला शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती, परंतु माझ्यामध्ये एक काम करण्याची उर्मी होती. सामाजिक कामामध्ये असेल, राजकीय कामामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, मी काम करत आलोय आणि त्याची एक कॅपेबिलिटी माझ्याकडे आहे की या गोष्टीसाठी मी कॅपेबल आहे. आबांना असं वाटलं किंवा हा माणूस की संचालक पदावर आपण नेल्यानंतर तो जनतेसाठी काम करेल आणि मला त्या पद्धतीनं आबांनी एक स्वीकृत संचालक म्हणून त्या ठिकाणी मागच्या 2 वर्षाखाली नेमलं आणि त्या संचालक पदाला मी अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे. लोकांचे ऊसाचे प्रश्न असतील,
त्याचबरोबर काही वाहतुकीचे प्रश्न असतील, शेतकऱ्या सभासदांचे काही प्रश्न असतील, त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मी न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आणि करत राहीन. आणि त्यामुळे मला वाटतं की बाबा संचालक पद जरी असलं तर काम करण्याची उर्मी आहे. आणि काम करणाऱ्या माणसाला, समस्या माहीत असलेल्या माणसाला त्या ठिकाणी संधी देणं वावगं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मला जनतेनं त्या बाबतीत हे अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीकारावं आणि जनता स्वीकारेल. खरं तर आबा, हा प्रश्न जनतेतला तुम्हाला सांगितला. आता हे सगळं बघत असताना अभिजित पाटील यांच्या मनातील आम्हाला पडलेला प्रश्न असा वाटतोय की अभिजित पाटील यांनी तुम्हाला उमेदवारी का द्यावी? खरंच छान प्रश्न आहे. कारण आजपर्यंत मी पाहतोय की वेगळ्याच मुद्द्यावर कुठेतरी इलेक्शन भरकटते की मग त्यात तुम्ही पाहताय आज सध्या काय चाललंय ते. तर आमचं काय आहे की अभिजित आबांनी उमेदवारी मलाच का द्यावी, तर माझा अट्टहास असा आहे की मला जनतेच्या प्रश्नाची जाणीव आहे. मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करायला आवडतं. आणि मी जनतेमध्ये जातो, काम करतो. आणि त्या कामाच्या जीवावरती आबांनी मला उमेदवारी द्यावी. कारण आजपर्यंत कुठल्याही एखाद्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा प्रकारे करतो हे सर्व तालुक्याला, जिल्ह्याला अवगत आहे. आणि एकदा का वाचा फोडली तर त्यातून मी मागं हटत नाही. मग ते रस्त्यावरची लढाई लढायची असू द्या किंवा मग त्या ठिकाणी केसेस व्हायचे असू द्या, पण त्या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय मी मागे सरत. मग त्यामध्ये अनेक सांगता येईल आपल्याला की मी केलेलं अतिवृष्टीच्या बाबतीत जे काम आहे, आता इतक्यातच आपल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले त्याचे. त्याचबरोबर ह्या कॅनलच्या संदर्भात असेल की 2010-12 पासून हा लढा मी लढतोय. लोक आमच्याकडे बघून हसायचे की अशा कॅनलचे पैसे मिळू शकतात का? लोकांना 1000-1200 रुपये गुंठा किंवा सर तुम्हाला थांबवतोय. खर तर हा प्रश्न खूप ज्वलंत प्रश्न होता. हा आमच्या कानावरती आला होता, माध्यमांवरती चर्चा चालू होती. हा प्रश्न थोडा, त्या प्रश्नाला धरून आम्हाला थोडा स्पष्ट करून सांगा की नेमका तो हसायचा मुद्दा तुम्ही कसा अर्थव्यवस्थेला बळकटी करण्याचा तुम्ही प्रयत्न केला. आमचा प्रश्न तुमच्यासाठी पुढचा असा होता की जसं की अभिजित पाटलांनी तुम्हाला उमेदवारी का द्यावी हे उत्तर तुम्ही आता सांगितलं, आणि जनतेने तुम्हाला मत का द्यावं किंवा तुम्ही जी केलेली ह्या भागातलं तुम्ही अतिवृष्टी सांगितलं, आम्हाला फोडून सांगा. अतिवृष्टीसाठी तुमचं योगदान, हे जे तुम्ही आता कॅनलचा विषय सांगितला त्याचं योगदान, तुमचं त्या कामासाठी वैयक्तिक समाधान गाजरे असतील किंवा माधुरीताई गाजरे असतील यांचं योगदान सांगा. जनतेनं मत का द्यावं की मी जनतेची अतिशय चांगल्या पद्धतीनं कनेक्टेड आहे. आणि हे काम करत असताना मी जनतेला सोबत घेऊन काम करत होतो. कुठलाही लढा, कुठलंही यश हे एकट्यानं मिळवलं जाऊ शकत नाही. किंवा त्या लढ्याला जनसमुदाय असेल सोबत तर ती यश मिळत असतं. ज्यावेळेस मी कॅनलचा मुद्दा घेतला तेव्हा जनता माझ्या सोबत होती, कारण तो आर्थिक बळकटी देणारा प्रश्न होता. जनतेला मी पटवून सांगितलं की बाबांनो, आपण बँकेचं कर्ज काढतो, सावकारी कर्ज काढतो आणि त्यात आपल्याला व्याज भरावं लागतं. पण तुमच्याकडे अशी इस्टेट आहे की वर्षानुवर्षे 30 वर्षापासून 40 वर्षापासून पडून आहे, तुमच्या रानात आहे. त्या कॅनलचे पैसे तुम्हाला मिळू शकतात. त्या मुळाशी गेलो. तत्कालीन प्रांत साहेब असतील, त्याचबरोबर उजनीचे काही अधिकारी असतील, यांच्याशी बैठका लावल्या. कलेक्टर साहेबाशी बोलणं केलं. जयंत पाटलाशी, त्या तत्कालीन जे उजनी पाटबंधारे विभागाचे मंत्री होते, त्यांच्याशी बोलणं केलं. आणि तो मुद्दा आम्ही मार्गी लावला. ज्याचं 1000 रुपये 1200 रुपये एकरी मिळत होतं त्या ठिकाणी मी 70,000 रुपये गुंठा अशा प्रकारे रक्कम, ते पण अगदी उपरीपासून बंडिशेगाव, शेळवं, इकडं वाडी कुरोली, पिराजी कुरोली, त्याचबरोबर खेड बाळवणी, कवठाळी, शिरडोन, डावा आणि उजवा कालवा, ह्या सगळ्या लोकांना 200-250 कोटी रुपये ह्या नळाच्या माध्यमातून मिळालं. आणि त्यामुळे जनता मला नेहमीच मानते, कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं 1 रुपयाचं डिझेल, पेट्रोल मी जनतेकडून घेतलं नाही. कमिशन विमिशन ह्या गोष्टी जनतेला विचारा, कारण त्यांना माहित आहे. आणि ह्यामुळे मला वाटतं की ह्या कामाबरोबरच इतर कामं आहेत, शैक्षणिक कामं आहेत, आणि त्यामुळे मला जनतेनं मत करावं, त्यांनी मला स्वीकारावं. एक तळमळीचा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांनी मला स्वीकारावं असं मी आवाहन करतो. सर, परत तुम्हाला त्या विषयावर येतोय. आमचा अजून मुद्दा स्पष्ट नाही झाला. एक तुम्ही सांगितलं की जसं की करोड रुपये तुम्ही त्या बळकटी, अर्थव्यवस्था ग्रामीण भागात जर बळकट झालं तर त्या माणसाला लोक कधीच विसरत नाही. त्यातलं एक उदाहरण तुम्ही आता सांगितलं. तर दुसराही प्रामुख्याने मुद्दा मग तो, जसं की चळवळीत तुम्ही आंदोलन उभा केलं बाजीराव विहिरीवरती, तो मुद्दा आम्हाला स्पष्ट आणि
जसं की सुरुवात कशी केली आणि शेतकऱ्यांना फायदा कसा मिळाला? तर काय झालं होतं की दरवर्षी काय व्हायचं की पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, परत त्याचबरोबर आपलं दुष्काळ नुकसान भरपाई असेल, त्यामधनं बंडीच्या गाव गणच वगळला जायचं. कधी पाऊस लय पडला म्हणून, कधी पाऊस कमी पडला. ह्यांचं प्रत्येक वेळेस पर्जन्यमापक यंत्र बिघडलेलं असायचं, नादुरुस्त असायचं आणि याचा ठपका ह्या बंडीशेगाव गणातील 10 ते 12 गावाला पाहायचा. मग मागे एकदा काय झालं, मी पोस्ट केली, परंतु त्याला जास्त लोकसहभाग मिळाला नाही, लोकांकडून प्रतिक्रिया मिळाली नाही. परंतु ह्यावेळेस मी वारंवार पोस्ट केली की अतिवृष्टीमधून आपला बंडीशेगाव गण वगळलाय आणि त्याचं करोडो रुपयेचं नुकसान आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 40,000, 50,000, 1,00,000 रुपये मिळणार आहेत. मग हे कसं मिळवलं पाहिजेत? मग त्या ठिकाणी मी फेसबुक पोस्ट केली, समाज माध्यमातून उठाव केला, गावामध्ये बैठका घेतल्या, लोक गोळा केली आणि त्याचा एक विद्रोह झाला आणि त्याप्रमाणे आपण बाजीरावच्या विहिरीवरती आंदोलन केलं. त्या ठिकाणी आमच्यावरती गुन्हा दाखल झालं, तरी सुद्धा आम्ही थांबलो नाही. सोशल मीडियातून जर आम्हाला पैसे नाही मिळले तर आम्ही मतदानावर येणाऱ्या झडपी पंचायतला आम्ही बहिष्कार घालणार आहे. त्या प्रकारचे बॅनर तयार केले आणि सोशल मीडियातून एक कॅम्पेनिंग चालवलं की जोपर्यंत बंडीशेगाव मंडलाचा अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईमध्ये समावेश होत नाही तोपर्यंत बहिष्कार, निदर्शने आणि निषेध हा इफेक्ट एवढा झाला की प्रत्येक गावच्या लोकांनी, शेतकऱ्यांनी तो स्टेटस आपल्या मोबाईलला ठेवला आणि त्याची दखल कलेक्टर साहेबांना घ्यावी लागली आणि त्यामुळं अतिवृष्टीचं ती रक्कम मी आबांना त्यावेळेस फोन केला. आबा पण म्हणले की मी आता या ठिकाणी कृषी अधिकारी कार्यालयात मंत्रालयातच आहे आणि तो विषय आम्ही 100% मार्गी लावतोय, कारण मी सारखा आमदार साहेबांच्या टचमध्ये होतो आणि त्यांच्या सहकार्याने आणि आमच्या रेट्यामुळे, जनरेट्यामुळे तो विषय मार्गी लागला आणि या शेळवेसारख्या एका गावात 2-2.5 कोटी आले. पूर्ण बंडीशेगाव मंडलामध्ये किमान 25-30 कोटी रुपये आले. म्हणजे सर, आम्ही जास्तीचा वेळ तुमचा या कामामध्ये घेत नाही, परंतु आमच्या प्रेक्षकांना जो मुद्दा अपेक्षित होता की तुम्हाला जनतेने का स्वीकारावं, कारण उगीच उमेदवारी घेऊन काही उपयोगाची नाही, तुमचं योगदान त्या पाठीमागे असलं पाहिजे आणि जनतेच्या आमच्या माध्यमातून पोहोचलेल्या जनतेला निदान एवढं तरी कळेल, मतदान करायचा अधिकार सर्वस्व तर त्यांना आहे, पण हा माणसानं काय केलं किंवा त्याचा आपल्याला कुठेतरी तुटपुंजी तरी मदत झाली का, हा तो वैयक्तिक विचार करणार आहे. आता हे झालं. आता आम्ही खरं तर माधुरीताईकडे येतोय. तर तुमच्याकडून थोडंसं आम्ही बाजूला होतोय राजकीय विषय सोडून. ताई, खरं तर आमच्या प्रभात न्यूज मध्ये तुमचं सुद्धा स्वागत आहे. मगाशी केलं, पुन्हा एकदा करतो, कारण आमच्या या गप्पामध्ये तुम्ही विसरून चाललाय की काय असं तुम्हाला वाटत असेल. परंतु आम्ही ज्यावेळेस तुम्हाला या सोशल मीडियावरती बघतोय, सर काम करतच होते. सरांनी तो मुद्दा सुद्धा आमच्याशी व्यवस्थित पद्धतीने हँडल केला की संचालकाचा मुद्दा तो आमच्या मनामध्ये खूप सलत होता, तो चालत होता, पण सरांनी चुटकीसारखा तो विषय आम्हाला क्लिअर करून दिला. आता खरं तर आम्ही तुमच्या मुद्द्यावर येतोय. आज गेली 1 महिना असेल, 1.5 महिना असेल तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय. नव्हे तर तुम्हाला ही सवय होती, कारण विद्यार्थी तुमच्या इथं शैक्षणिक संस्था तुमच्या असल्यामुळे या लोकांना फेस करण्याची तुम्हाला अनेक वेळा संधी आली. परंतु आज तुम्हाला एक मतदान मागायसाठी तुम्ही त्या ठिकाणी घरोघरी जाताय, लोकांपर्यंत पोहोचताय. सुरुवातीला त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? प्रतिक्रिया खूप छान आहेत त्यांच्या, कारण त्यांची मुलं आमच्या शाळेत आहेत, पालकांची. पण इतर अजून आहेत ना, त्यामुळं आहेत, सगळ्याच भागातले आहेत मुलं. मुलं घरी जाऊन सांगतात की मॅडमनी आम्हाला असं केलं, एखाद्याचा डबा राहिला असेल तर आमच्या घरी आवर्जून येतात जेवायला. मग ते पालक आम्हाला घरी गेल्यानंतर, मला गेल्यानंतर सांगतात. खूप छान पद्धतीने आमचं स्वागत करतात. खरं तर ताई, आज तुम्ही जसं की सांगितलं की तुमचा कनेक्टिव्हिटी हा खूप मोठा असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी मागितली. हा भाग खरं तर प्रत्येकानं अनुभवला पाहिजे की आपला आवाज किती मोठा आहे, आपलं रोजचं संपर्क किती आहे, आणि त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला सर मगाशीच म्हणलं की तुमचा 500 नव्हे, जसं की तुम्ही शिक्षण संस्था चालू केल्या, हजारो कुटुंबासंग तुमचा या भागातील संपर्क दांडगा आहे. आणि म्हणून तुम्हाला जसं म्हणलं की तुम्हाला लोकांची प्रतिक्रिया रिफ्लेक्ट काय आला, तर आज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय. एकंदरीत तुम्ही ज्या ज्या भागात आमची वाडी कुरुली घ्या, पिराची कुरुली घ्या, खाली तुमचं शेळवे सोडून द्या, तुम्ही शेळवेत रोज वावरता, वाकरी, बंडीशेगाव, कवठळी, शिरडून हा आपल्या येणारा वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये फिरताय. एकंदरीत कोणती समस्या तुम्हाला प्रामुख्याने जाणवते? समस्या म्हणजे आम्ही ज्या रस्त्याने जातो, ज्या रस्त्याची समस्या आहे ती पहिल्यांदा आम्हाला सोडवायची आहे. त्याबाबत महिलांचं काही आरोग्याविषयी असतील समस्या त्या सोडवायच्या आहेत. गरोदर महिला असतील त्यांच्यासाठी जे आपले सरकारी दवाखाने आहेत त्यात
प्रत्येक सरकारी दवाखान्यात महिलांना सोय भेटत नाही. ती सोय आम्हाला पहिल्यांदा इथं प्रत्येक गावोगावी आणायची आहे. परत लहान मुलांसाठी सोय करायची आहे. अजून तुमच्या मनामध्ये हे झालं आरोग्याविषयी, तर सर म्हणजे आज बघायला गेलं तर तुम्ही दोघांनी कल्पना केली असेल की आरोग्याविषयी चांगलं काम करा. आपल्या भागामध्ये आरोग्याविषयी काम करणं खूप गरजेचं आहे, परंतु अनेक ग्रामीण भागातल्या समस्या आहेत, त्याच्यावरती अजून काही चर्चा झाली? आपल्या ह्याच्यातून मतदारसंघातून नदी जाते, हो. पण त्या नदीचं पाणी पिण्यायोग्य नाही, शेतीसाठी आहे. ते पाणी पिण्यास योग्य कसं होईल हे आम्ही काम करू. वाडी वस्तीवर बरोबर. मोफत आरो बसवू. आता हे त्या ठिकाणी तुम्ही समस्या बघितल्या, त्या ठिकाणी ताई आम्ही अनेक जणांच्या मुलाखती बघतोय. आता खरं तर आज जसं की सर सांगितलं, जसं की आज कारखाना त्या ठिकाणी विठ्ठल कारखाना तिथं आहे. तुम्ही मस्त तुमच्या माध्यमातून राजकारण प्लस त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करून देताय. त्या रोजगार निर्मिती संदर्भात तुमच्या मनामध्ये काय कल्पना आहे की तरुण अनेक बेरोजगार आहेत? जे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी आम्ही रोजगार उपलब्ध करू. बेरोजगार तरुण आहेत त्यामुळे त्यांच्या लग्नाची समस्या आज भेडसावते. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. म्हणजे इथे उद्योगधंदे आले पाहिजे किंवा व्यवसाय आला पाहिजे. खरं तर हे सगळं असताना आज वाकरी गट तुमच्या ह्या उमेदवारामुळे चर्चेला गेलाय. तुम्ही ह्या वाकरी गटासाठी काय वेगळं करू इच्छिता का? जसं आमच्या सनराईज मधला विद्यार्थी आम्हाला जिल्ह्यात चमकावा वाटतो, तसंच आमचा वाकरी गट आम्ही जिल्ह्यात चमकवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जसं आता चमकला तसा. हा. खरं तर आज ताईंना आपण खूप छोटे छोटे प्रश्न विचारले आणि त्यांची विजन मोठी असली पाहिजे. जरी प्रश्न छोटा असला तर या गटासाठी विजन खूप मोठं असलं पाहिजे. आज तुम्ही जसं लोकांपर्यंत पोहोचला, लोकांना समस्या विचारल्या, खरं तर जशा तुम्ही बघितल्या त्यापेक्षा गंभीर समस्या खरं तर वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये आहेत. नक्कीच ज्यावेळेस तुम्ही निवडून जाचाल, तुम्हाला ही जनता संधी देईल, त्यावेळेस खरं तर तुम्ही काम केलं पाहिजे. कारण तुम्ही हजारो मुलांचं त्या ठिकाणी संगोपन करून पालकत्व करत असता. त्यामुळे त्या मुलांना योग्य रस्त्यावर नेत असताना समाज कसा एक योग्य रस्त्यावर जाईल असे आमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून आम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे काय आम्ही ही मुलाखत दाखवतोय, ही मुलाखत बघून नेमका प्रेक्षक वर्ग किंवा मतदार वर्ग काय भूमिका घेईल ते बघणं तितकं महत्वाचं आहे. सर, कोरोनासारखा एक काळ आला आणि तुमच्या शिक्षण संस्थेने एक मोठा उपक्रम उभा केला होता. त्या उपक्रमाची दखल माझं म्हणजे तुम्हाला हा विषय मी का विचारतोय तर तुम्ही हा विषय हे तर मांडला नाही, हे तुमच्या लक्षात होता की नव्हता मला माहिती नाही, पण अनेक प्रसार माध्यमामध्ये आम्ही वाचला आणि अख्ख्या आरोग्य विभागाने ती दखल घेतली की तुमच्या शिक्षण संस्थेने एक कोरोनामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक मोठी स्कीम काढली आणि ती स्कीम खूप महत्वाची होती. मी सांगण्यापेक्षा मी थोडकी सांगेन, मला माहिती आहे, पण ती स्कीम तुम्ही मला स्पष्टपणे काय होती असं आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला? सर, खरं सांगायचं म्हणजे जर कोरोनाची आठवण आजही काढली तर अंगावरती काटे येतात. म्हणजे सर, अक्षरशः आपल्या शाळेत असलेले विद्यार्थी, त्यांचे पालक या ठिकाणी माझ्या समोर त्यांनी जीव सोडलेला आहे. आणि अंतिम जाताना म्हणजे मला फोन आलेले होते की सर, माझं काही खरं नाही, परंतु तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, मला वाचवा, आणि जर मला वाचवता नाही आलं तर आमच्या लेकरांकडे लक्ष द्यावं. असे कितीतर पालक आहेत, आता नाव घेणं योग्य ठरणार नाही, पण त्या ठिकाणी त्या घटना घडल्या, नियती आपल्या हातात नाही, त्या लेकरांचं पालकत्व हरवलं. मग आपण एक शैक्षणिक संस्था चालवत असताना त्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो? मग हे करत असताना आम्ही तिघांनीही, मग आमचे अंकुश गाजरे सर असतील, अजित लोकरे सर असतील, ह्याची भीषणता मी त्यांना समजावून सांगितली आणि म्हटलं, त्यांना मी रेकॉर्डिंग दाखवलं अक्षरशः की हे पालक म्हणजे मरणाच्या दारात आहेत आणि ते काय म्हणतायत ते ऐकवलं. त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं आणि त्या ठिकाणी आम्ही एक असा निर्णय घेतला, आपली शाळा भली मोठी नाही, अतिशय म्हणजे शून्यातनं आम्ही हे विश्व उभा केले. अक्षरशः आमच्या घरच्यांच्या आजीच्या आईच्या दागिन्यावरती कुऱ्हाड आणली आणि ही संस्था उभा केलेली आहे. त्यावेळेस आम्ही असा विचार केला की ह्या लेकरांचं करायचं काय. त्या ठिकाणी आम्ही डायरेक्ट घोषणा केली की जोपर्यंत ही लेकरं आपल्या शाळेत आहेत की ज्यांचं पालकत्व हरवलेलं आहे, तोपर्यंत त्या लेकराची सगळी शिक्षणाची सोय ही आपली सनराईज संस्था करेल, आपला सनराईज परिवार करेल. आणि ते आम्ही कटाक्षानं पाळला आणि त्यांना पूर्णपणे शिक्षण मोफत दिलं. आणि हा सर्वात क्रांतिकारी निर्णय होता. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो
की या कानाची खबर त्या कानाला कळू दिली नाही की हे विद्यार्थी आपल्याकडं मोफत शिक्षण घेत आहेत. अरे. कारण तशा प्रकारचा एक वेगळा दृष्टिकोन इतर मुलामध्ये निर्माण होऊ नये, इतर पालकामध्ये निर्माण होऊ नये, की बाबा ही मुलं या संस्थेमध्ये मोफत शिकतायत आणि फुकट शिकतायत. अजिबात नाही. अजूनही कोणाला माहित नाही की बाबा किती मुलं शिकली. तो उपक्रम आणि किती लागू गेले? आहे. तो उपक्रम चालू आहे. आता एक 2-3 विद्यार्थी त्यातले आपल्याकडे राहिलेले आहेत. हे बाकी शिकून पुढे सरले तुम्ही. शिकून पुढे गेले, 10वी+ झाले. आणि काय त्यातील विद्यार्थी मला सांगायला अभिमान वाटतो की NNMS सारख्या परीक्षेमध्ये टॉप आले, 10वी टॉप आले, स्कॉलरशिप मध्ये टॉप आले. आणि त्या मुलांना जे आम्ही जो उपक्रम घेतला होता त्याची त्यांना जाण राहिली. आणि आजही ते विद्यार्थी कुठे भेटले तर आम्हाला खूप छान बोलतात, रिस्पेक्ट करतात, रिस्पेक्ट देतात, पालक देतात. आणि तेच आमची कमाई आणि तेच आमचे पुरस्कार आहेत. कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार आणि माझ्या आयुष्याचं समाधान, माझ्या संस्थेचं सार्थक आणि सनराईज नावाचं जे भव्यता दिव्यता आहे ते त्यातूनच दिसून येते. हा उपक्रम आम्ही राबवला होता. या प्रकारे आज अनेक उपक्रम आम्ही राबवले होते. पुराच्या संदर्भात तुम्हीच बघितलं असेल, हो. तुम्हीच बातमी केलेली होती. आपल्या अविनाश सरांनी मी बातमी केलेली होती. मुलांना सांगोस तर दम, प्रत्येक मुलांना अगदी 3 त्या ठिकाणी टेम्पो भरून आम्ही साहित्य माड्याला घेऊन गेलो सेना होतो. नदीचा पूर आला म्हणजे त्यावेळेस. नेहमी आपली शाळा, आता शेळगावमध्ये पूर आलेला होता, त्या ठिकाणी खडी काम करणारे रस्त्यावरची काही लोक होती. पाणी गावात शिरलं. आमच्या हरिजन वस्ती आहे तिथं गावात शिरलं पाणी. अचानक पाणी शिरल्यामुळे त्या लेकरांना, त्या लोकांना कुठं गावात त्यांनी वस्ती करायची. सरळ या म्हणलं शाळेत. 10-15 दिवस इथं शाळेत आमच्या कुटुंबासारखी राहिली. आणि ती लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं आजही आम्हाला मान सन्मान देतात. त्यांच्या मनामध्ये आमच्याविषयी खूप चांगल्या भावना आहेत. आणि हे केलेलं काम ईश्वराला माहित असतं. पण ते कोरोना काळातलं जे काम आहे ना, त्यांचे फोन आहेत ना, ते आजही माझ्याकडे सेवा आहेत. परंतु मी कुणालाही आजपर्यंत ते जास्त ऐकवत नाही. आमच्या तिघांमध्येच आहेत. परंतु त्या ठिकाणचा आशीर्वाद आणि दुवा आम्हाला खूप चांगला लागला. आणि शाळेची प्रगती झाली. एक टाइम आलता शाळा बंद करावी लागली असती काही लोकांना, आणि काही लोकांनी केले. कोरोनानंतर खूप मोठा इफेक्ट झाला होता. फीज राहिल्या, 15 ते 16 लाख रुपये आपले बुडले. परंतु ईश्वरानंतर इतकं दिलं, आपल्या गुणवत्तेमुळे इतकं मिळालं की आज 600+ आपली स्ट्रेंथ आहे. आणि त्याच हे द्योतक आहे. खर तर राजकारणाच्या पलीकडचा प्रश्न हा मला सुचला, कारण मी ह्याच जर विचारला असता तर माझ्या प्रेक्षकांना प्रश्न पडला असता की राजकारणाच्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न का. राजकारण 15 दिवसात संपणार आहे, फक्त 15 दिवसात संपणार आहे. तुम्ही फक्त एक मत करणार आहे. पण एक माणूस म्हणून सरांनी जे काम केलं होतं ते मीच सरांना विचारलं की खरंच त्याचा इम्पॅक्ट काय होता. आणि सरांनी आज हे सरांना हे मला मुलाखतीत घ्या म्हणून सांगता आलं असतं आणि थोडं रडता आलं असतं. पण सर मी मुलाखत संपवणार होतो तेवढ्यात मला तो विषय आठवला आणि तो विषय तुम्ही हृदयस्पर्शी करून सांगितला. मित्रांनो, हा विषय राजकारणाच्या पलीकडचा होता आणि राजकारणात याचा उपयोग सर करणार नाहीत मला खात्री आहे. कारण सरांनी त्याच्या अगोदरच मागायला सांगितलं की ती नावं सुद्धा गुप्त ठेवलेत, कारण त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या विद्यार्थ्यांनी होऊ नये. खरं तर प्रत्येक, जसं की एखादा शिक्षक जबाबदारीचा शिक्षक असतो हे म्हणतो, त्याच पद्धतीनं आज गाजरे सरांमध्ये ती जबाबदारी आणि ते माणुसकी आपल्याला पाहायला मिळाली. आज सर पुन्हा एकदा राजकारणामध्ये माघारी येतोय आणि वाखरी जिल्हा परिषद गटावरती येतोय. हा भावनिकतेकडून जाणारा विषय पुन्हा राजकारणावरती आणतोय. आज तुम्ही जे चर्चेत नाव होते ते समाधान गाजरे सर आणि त्यांची माधुरताई समाधान गाजरे यांची मुलाखत घेतली. मुलाखतीमधून खरं तर एक विजन स्पष्ट झालं. वाखरी जिल्हा परिषद गटासाठी त्यांना काय करायचंय, कशावरती भर द्यायचा आहे. आरोग्य विभाग असू द्या, नव्हे तर इथून जाणारी भीमा नदीसारखी एक मोठी नदी असू द्या, त्यात असणारं पाणी हे शेती उपयोगाचं आहे आणि त्या शेती उपयोगी पाण्याला कुठेतरी पिण्याचं पाणी करायचं आणि त्या ठिकाणी एक आरो प्लांट मोफत द्यायची त्या ठिकाणी भूमिका आमच्या ताईंनी सांगितली. हे असताना त्या ठिकाणी रस्त्याचा ज्वलंत प्रश्न आहे. जे प्रत्येक खेडेगावाला जोडणारे रस्ते त्या ठिकाणी चकचकीत करण्याचं सुद्धा स्वप्न त्या ठिकाणी समाधान गाजरे सर किंवा त्यांच्या घरच्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय. तर हे सगळी स्वप्न तुम्ही ज्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये ही जनता तुम्हाला पाठवणार त्यावेळेस ही सगळी स्वप्न आणि हे सगळे व्हिजन तुम्ही जनतेसाठी पाळाल अशी अपेक्षा त्या ठिकाणी करतोय आणि आमच्या प्रभात न्यूज कडून तुम्हाला शुभेच्छा देतोय. मुलाखतीकडे शेवटा जात असताना आम्ही तुमचं सर्वांचा आभार आहे. कॅमेरामन तुषार सह सूरज केवलगे, प्रभात.